हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झाम संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या 1 वर्षापासून अभ्यास सुरू ठेवलेला आहे. कंटिन्यूली सण असेल किंवा सुट्टी असेल त्या दिवशी देखील ते पूर्णपणे अभ्यास करत आहेत आणि उद्या त्या अभ्यासाचं प्रेझेंटेशन आहे. म्हणजेच MS सेट एक्झाम संदर्भात ज्या पण विद्यार्थ्यांनी स्टडी केलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी अजूनही इनकम्प्लीट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक म्हणणं असेल की या ठिकाणी तुम्ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहात. तुमचा जो स्टडी झालेला आहे तो स्टडी परफेक्ट आहे असं माइंडमध्ये ठेवायचं. अनेक वेळेस आपण अभ्यास करून देखील आपल्याला असं वाटतं की अरे हा पॉईंट आपला वाचायचा राहिला आहे, अरे आपला हा पोर्शन कंप्लीट झालेला नाही आहे, अरे मला मॅथचे क्वेश्चन येतच नाही आहे. ठीक आहे, असे सर्व पॉईंट आता पूर्णपणे इग्नोर करायचं. जे येतंय, जे वाचलंय आणि ज्या गोष्टींची रिव्हिजन राहिलेली आहे त्या गोष्टींवर आता फोकस करायचा. नवीन कुठलाही कंटेंट आत्ता वाचण्याची गरज नाही आहे. ज्या कंटेंटला आपण नोट डाऊन केलेला आहे लेक्चरमध्ये तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आत्ता फक्त एकदा मेमराईज करायच्या, रिवाईज करायच्या आहेत. मग या ठिकाणी हा पॉईंट तुम्ही विसरायचा नाही की आपण एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतोय, बरोबर ना. आणि कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा 100% अभ्यास कुठल्याही विद्यार्थ्याचा झालेला नसतो. आपण देखील त्याच विद्यार्थ्यातले एक पार्ट आहोत. आपलाही 100% अभ्यास नाही आहे, आपण पण कॉमन मॅनच आहोत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अनेक विद्यार्थी डिमोटिवेट होतात की सर माझा अभ्यास आणखी खूप पेंडिंग आहे, इग्नोर, सोडून द्या, त्या कंटेंटमधून क्वेश्चन येणारच नाही एक्झामला असं कन्सिडरेशन करा आणि एक्झामला फुल एफिशियन्सीने पेपर देण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करणं ही वेगळी बाजू असते आणि एक्झामिनेशनमध्ये तुमचं जे माइंड आहे ते माइंडला पॉझिटिव्ह ठेवणं ही वेगळी बाजू आहे. जर माइंड पॉझिटिव्ह असेल ना तर तुम्ही न येणारा प्रश्न देखील प्रॉपर वेने सोडून एक्झामिनेशनला क्लिअर करू शकता. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा परिपूर्ण असा कुठलाही विद्यार्थी नसतो, कुठलाही टीचर नसतो. म्हणून तुम्ही जे केलंय ते परफेक्ट आहे. त्याच गोष्टींची रिव्हिजन एक्झामिनेशनच्या हॉलपर्यंत तुम्ही करत राहा. त्यातून एक्झामला क्वेश्चन आला तर आपला क्वेश्चन चुकायला नको आणि न वाचलेल्या टॉपिकमधून एक्झामला क्वेश्चन आला तर हा क्वेश्चनचा आन्सर आपण देऊ शकत नाही तर त्या क्वेश्चनचा आपल्याला तुक्काच मारायचा आहे. आणि तुक्का कशा पद्धतीने मारायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी एका लेसनमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर ना. हे पहा, अशा प्रकारचं एक लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी. हे लेसन तुम्ही पाहिलं नसेल तर एक्झामिनेशनला जाण्यापूर्वी हे लेसन एकदा पहा. यामध्ये एक्झाम ओरिएंटेड खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला शेअर केल्यात ज्यामार्फत तुम्ही प्रॉपर वेने टाइम मॅनेजमेंट करून एक्झामला प्रिपेअर होऊ शकता. जवळपास 18 ते 19 हजार विद्यार्थ्यांनी ही लेसन पाहिलेलं आहे. तुम्ही देखील पाहून या लेसन मार्फत काही गोष्टी मेमराईज करून प्रॉपर वेने परफॉर्मन्स करू शकता. टाइम मॅनेजमेंट असेल किंवा एक्झामिनेशनला प्रिपेअर होण्यासंदर्भात काही टिप्स असतील त्या या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केल्यानंतर हे लेसन तुम्हाला पाहायला भेटेल किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथेही जाऊन तुम्ही थोडंसं वरती स्क्रोल डाऊन केले तर तुम्हाला हे लेसन पाहायला भेटेल. एक्झामच्या आधी डेफिनेटली हे पाहून जा. ठीक आहे, सो फ्रेंड, या ठिकाणी काही पॉईंट तुम्हाला पुन्हा मी मेमराईज करून देईल. तुम्ही लक्षात ठेवलेत का नाही आय होप माहीत नाही. या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशनला जाताना उद्या 3 फोटो पासपोर्ट साईजचे घेऊन जायचे आहेत. फोटो साधे असले तरी पण चालतील, म्हणजे साध्या कागदावर काढलेले, पण पासपोर्ट साईज 3 फोटो तुमच्यासोबत ठेवा. 0.7 पर्यंत जो पेन असेल तो पेन तुमच्यासोबत ठेवा. ब्लॅक, ब्ल्यू कुठलाही चालू शकतो, जेल पेन यूज करू नका. ठीक आहे, 0.7 का तर असं आपल्याला हे जे करायचं ना सर्कल हे स्पीडने होतं, त्याची निप मोठी असेल तर. म्हणून 0.7 पर्यंत पॉईंट मेंटेन ठेवा तुमच्याकडं, पेन मेंटेन ठेवा. त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल किंवा कुठलंही म्हणू शकतो आयडेंटिटी कार्ड असेल ते तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये घेऊन जायचं आहे, जेणेकरून आयडेंटिटी प्रूफ त्या ठिकाणी मागतील ते आयडेंटिटी प्रूफ तुम्ही दाखवू शकता. या ठिकाणी पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, असे दोन्ही आयडेंटिटी प्रूफ तुम्ही घेऊन जा, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामिनेशन फेस करताना होऊ नये. हॉल तिकीटची प्रिंट तुम्ही काढून ठेवली नसेल तर ती प्रिंट काढून ठेवा, ती तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये घेऊन जायची आहे. म्हणजे नॉर्मली 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला एक्झामला घेऊन जायचे आहेत. 3 फोटो, 1 फोटो हॉल तिकीटवर लावा लागेल आणि 2 फोटो अटेंडन्सच्या वेळेस तुम्हाला यूज करावे लागतील. ठीक आहे, कारण पेपर 1 साठी 1 अटेंडन्स, पेपर 2 साठी 1 अटेंडन्स, असे 2 फोटो त्या ठिकाणी लागतील आणि 1 फोटो हॉल तिकीटसाठी. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 7 पॉईंट असलेला एक पेन घेऊन जायचा आहे, जेणेकरून आपले सर्कल स्पीडने होईल. या सर्कलला वेळ लागणार नाही. निप छोटी असेल तर सर्कलला वेळ लागतो. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट आहे त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे, इन्स्ट्रक्शन सहित त्या ठिकाणी प्रिंट काढा. फक्त मेन पेज आहे त्याची प्रिंट काढू नका. त्या ठिकाणी रूल कसे ॲप्लाय करतील हे आपल्याला सांगता येत नाही, आपण आपलं परफेक्ट जायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचं आहे. त्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही गोष्टी घेऊन जाऊ शकता. त्याचं झेरॉक्स नेलं
तर उत्तमच आहे, पण ओरिजिनल पण डॉक्युमेंट घेऊन जा, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड. सिम्पल. तर आय होप ह्या गोष्टी आहेत त्या कळाल्या असतील. आणि आणखी एक पॉईंट सांगाल, एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर रेकमेंड करल DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन आणि पॅसेज हे सर्वात शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी टाईम वेस्टिंग पॉईंट असतात ते तुम्ही सर्वात शेवटी सोडवले तर अतिउत्तम होईल. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला टिप्स ट्रिक्स हव्या असतील तर ती लेसन आहे, ठीक आहे, हे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं. तर हे लेसन पहा, यामार्फत तुमचे खूप सारे पॉईंट क्लिअर होतील. एक्झामिनेशनमध्ये या लेसनची मदत तुम्हाला होईल. ठीक आहे. सो फ्रेंड, उद्याच्या एक्झामिनेशनसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्ही जे आत्तापर्यंत कष्ट केलेले आहेत त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला उद्या द्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रामाणिकपणे कष्ट केलेत त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगलाच होणार आहे, याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे. तुम्हाला काही 100पैकी 100 मार्क मिळवायचे नाहीत पेपर फर्स्टमध्ये किंवा पेपर सेकंडमध्ये 200पैकी 200 मार्क मिळवायचे नाही आहेत. पेपर फर्स्टमध्ये आपण 70+ गेलो तरी सफिशियंट असेल आणि पेपर सेकंडमध्ये 140 पर्यंत गेलो तरी पण खूप चांगला स्कोर हा कन्सिडर केला जातो. ठीक आहे. तर मॅक्झिमम स्कोर आपण मिळवायचा आहे. एक्झामिनेशनचं दडपण घ्यायचं नाही. त्या ठिकाणी एक्झामिनेशनला जाताना एक वॉटर बॉटल, ठीक आहे, या सर्व गोष्टी घेऊन जा. रफ वर्कसाठी कुठलाही कागद वगैरे नेण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी सर्व गोष्टी अवेलेबल असतात. जो क्वेश्चन पेपर असतो ना, त्या क्वेश्चन पेपरच्या बॅक साईडलाच तुम्ही रफ वर्क करू शकता. नवीन कुठलाही कागद घेऊन जायची गरज नाही. एक साधा बॉल पेन तुम्ही नेऊ शकता ट्रान्सपरंट. जर त्यांचा पेन वगैरे तुम्हाला योग्य वाटला नाही तर ट्रान्सपरंट पेन तुमचा तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. आणि एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं आधी तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर हातामध्ये भेटणार आहे. त्या क्वेश्चन पेपरच्या आत एक OMR शीट असते. ठीक आहे. सील असतं क्वेश्चन पेपरला, त्याच्या आत आहे ना थोडंसं फोल्ड करून OMR शीट घातलेली असते. ती OMR शीट 10 मिनिटं पेपर आधी भेटला ना त्यावेळेसच लगेच काढायची. OMR शीटवर प्रॉपर वेनी तुमचा सीट नंबर फिल करायचा आहे. सीट नंबर फिल करणं काय अवघड नाही. तुमच्या हॉल तिकीटवर सीट नंबर असतो, तोच ॲज इट इज तुम्हाला फिल करायचा. त्याचं जे सर्कल असेल सीट नंबरचं ते प्रॉपर वेनी करायचे, चूक होऊन द्यायची नाही. सीट नंबर फिल करताना चूक झाली तर कष्ट तुमचे शून्य होऊन गेले, लक्षात ठेवायचं. म्हणून सीट नंबर प्रॉपर वेनी फिल करायचा. त्यानंतर तुमचं नाव असेल ते टाकायचं. ठीक आहे. सब्जेक्ट कोड असेल तो क्वेश्चन पेपरवर दिलेला असतो तो त्या ठिकाणी टाकायचा. सिंपल. सो पर्यंत बेसिक काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितल्या होत्या. फक्त या ठिकाणी इतकंच सांगायचं आहे, जितका पण अभ्यास झाला आहे तो अभ्यास परफेक्ट आहे आपला, असं तुम्ही या ठिकाणी कन्सिडरेशन पकडायचं. कुठेही आपण कमी पडणार नाही याची खात्री आपल्या मनामध्ये स्वतःमध्ये ठेवायची. ठीक आहे. आणि जे पण 3 तास असतील त्या 3 तासामध्ये तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करायचा. आणखी एक पॉईंट या ठिकाणी मी क्लिअर करेल. अनेक विद्यार्थी म्हणतात की सर 3 तास कंटिन्यू एक्झाम असेल का? तर या ठिकाणी लक्षात घ्या, सेट एक्झाम हा 3 तास कंटिन्यू नसतो. नेट एक्झाम 3 तास कंटिन्यू असतो. सेट एक्झाममध्ये काय होईल, 10ला तुम्हाला पेपर हातामध्ये देतील, 10ला नाही 9:50 तुम्हाला पेपर, येस करेक्ट आहे, 9:50 तुम्हाला पेपर हातामध्ये भेटेल. 9:50 पेपर भेटल्यानंतर 10 वाजेपर्यंत म्हणजे जे काही 10 मिनिटं आहेत त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्णपणे OMR शीट फिल करायची. आणि OMR शीट फिल तुमची 5 मिनिटांमध्ये होईल. उरलेल्या 5 मिनिटांमध्ये काय करायचं, त्यासाठी ते लेसन पहा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे काय करायचं ते. सिंपल. आणि 10 वाजता एक्झॅक्ट तुम्हाला सील पडण्याची परमिशन असेल. 11 पर्यंत पेपर फर्स्ट तुमचा कंप्लीट होईल. राईट 11 वाजता पेपर तुमचा गोळा करून घेतला जाईल, कारण ऑफलाईन पेपर आहे. 11ला पेपर गोळा करून घेतल्यानंतर तुम्ही रिफ्रेशमेंटसाठी म्हणजे बाथरूमला वगैरे जाऊन येऊ शकता. रिफ्रेशमेंट थोडंसं घेऊ शकता. कधी 11:30च्या आत तुम्हाला पुन्हा एक्झामिनेशन हॉलमध्ये यावं लागतं. 11:30 म्हणण्यापेक्षा 11:15 एक्झामिनेशन हॉलमध्ये पुन्हा येऊन बसायचं. ठीक आहे. म्हणजे 11ला पेपर गोळा केला ना त्यानंतर तुम्ही ॲज अ सुपरवायझरला रिक्वेस्ट करून थोडंसं पाणी वगैरे, ठीक आहे, किंवा रिफ्रेशमेंट बाथरूमला वगैरे जाऊ शकता. 15 मिनिटात पण तुम्ही पुन्हा एक्झामिनेशन हॉलमध्ये येऊन बसायचं. सिंपल. हा 15-20 मिनिटाचा गॅप तुम्हाला असतो पेपर फर्स्ट आणि सेकंडमध्ये. हा गॅप खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये थोडंसं रिफ्रेशमेंट आपल्याला वाटतं आणि पेपर सेकंडमध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करू शकतो. ठीक आहे. सो आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. आणि 10 मिनिटं पेपर आधी देणं हा रूल आहे युनिव्हर्सिटीचा, हे मी मनाने सांगत नाही. 10 मिनिटं तुम्हाला पेपर आधी भेटला पाहिजे. सिंपल. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि पुन्हा रिपीट करेल, अभ्यास प्रामाणिकपणे केलेला आहे, प्रामाणिकपणे आपण कष्ट घेतलेले आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. आपला एक्झाम आपण चांगलाच देणार आहोत. ठीक आहे. आणि चांगल्या स्कोरनी आपण क्वालिफाय होणार आहोत. ऑल द बेस्ट.